मित्र मंडळाची स्थापना 19 फेब्रुवारी 2017 रोजी झाली। गेली 7 वर्षे आम्ही शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करत आहोत। मागील 3 वर्षापासून हे आमचे उपक्रम। 19 फेब्रुवारी 2023 शिवजन्मोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा, 19 फेब्रुवारी 2023 मर्दानी दांडपट्टा खेळ, 20 फेब्रुवारी 2023 19 फेब्रुवारी 2024 शिवजन्मोत्सवानिमित्त रोप मल्लखांब, 20 फेब्रुवारी 2024 19 फेब्रुवारी 2025 शिवजन्मोत्सवानिमित्त रोप मल्लखांब आणि पोल मल्लखांब, 20 फेब्रुवारी 2025 शिवकालीन परंपरा आणि पराक्रम जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सजीव देखाव्यांच्या माध्यमातून शिवचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत। असेच प्रयत्न पुढेही अविरतपणे आम्ही करत राहू। संपूर्ण केसरी योद्धा मित्र परिवार या संस्थेने समर्थ मल्लखांब संघ संपूर्ण केसरी योद्धा मित्र परिवार ठेवले या संस्थेने समर्थ मल्लखांब संघकारी सातारा ही संस्था सौ मायाताई विश्वतेज मोहिते यांनी 1999 साली सातारा जिल्ह्यातील कारी या गावात स्थापन केली। कारी या गावात कोणत्याही प्रकारची फी न घेता त्या गावातील खेळाडूंना मल्लखांबचे प्रशिक्षण देतात। त्या स्वतः शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या आहेत। गेली 26 वर्षे त्यांनी ही संस्था चालवली। आतापर्यंत या संस्थेचे तब्बल 21 राष्ट्रीय खेळाडू, 30हून अधिक राज्यस्तरीय खेळाडू घडले आहेत। संस्थेतील खेळाडूंनी जवळजवळ 56 सुवर्ण पदक आणि त्याहून अधिक रौप्य पदक देखील पटकावली आहेत। प्रतीक्षा लक्ष्मण मोरे ही या संस्थेची आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे। 2021 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत तिने वैयक्तिक रौप्य आणि सांघिक सुवर्ण पदक पटकावले आहे। तसेच प्रतीक्षा मोरे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे। नमस्कार। सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना 395व्या शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आम्हाला समर्थ मल्लखांब संघकारीला इथे प्रात्यक्षिक करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे खूप खूप आभार। मल्लखांबाबद्दल थोडी माहिती द्यायची झाली तर मल्लखांब हा शिवकालीन खेळ आहे। कुस्तीपूरक व्यायाम प्रकार म्हणून महाराष्ट्रात ओळखला जाणारा हा खेळ। आता मल्लखांब हा खेळ फक्त महाराष्ट्रापुरता किंवा देशापुरताच मर्यादित नसून संपूर्ण जगामध्ये हा खेळला जातो। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील मल्लखांबाचा समावेश करण्यात आला आहे। शिवाजी महाराजांच्या काळापासून मल्लखांब हा कुस्तीपूरक व्यायाम प्रकार म्हणून खेळला जातोय। त्यामुळेच मल्लखांबाची रचना एका पुरुषाप्रमाणे आहे, जसं की वरती डोकं, मान, धड, त्याच्यावरती कुस्तीसाठी असणारे वेगवेगळे व्यायाम प्रकार सुद्धा खेळले जातात। पुरलेला मल्लखांब, दोरीचा मल्लखांब आणि टांगता मल्लखांब असे 3 प्रकार आहेत मल्लखांबाचे। तिन्ही प्रकार स्पर्धात्मक दृष्टिकोनातून खेळले जातात। दोरीचा मल्लखांब हा 2.5 इंच परिघाचा असतो आणि आमच्या संस्थेचे संस्थापक सौ माया मोहिते यांनी 1999 साली समर्थ मल्लखांब संघकारी ही सातारा जिल्ह्यातील कारी या छोट्याशा गावात स्थापन केली आहे। त्या स्वतः मल्लखांबाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेता आहेत आणि गेली 26 वर्षे त्या विनामूल्य म्हणजे कोणत्याही प्रकारची फी न घेता मुलींना आणि मुलांना मल्लखांबाचं प्रशिक्षण देत आहेत। अशा वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये आम्हाला प्रात्यक्षिक करण्याची संधी मिळते आणि त्यातूनच उभा राहणाऱ्या निधीमधून आमच्या संस्थेसाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची सामग्री, साहित्य घेतो आणि त्याची खेळाडूंच्या भविष्यासाठी खूप जास्त त्याचा उपयोग होतो। मल्लखांब हा खूप जास्त जुना खेळ आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की फक्त मल्लखांबच नव्हे तर प्रत्येक मुलीने, प्रत्येक मुलाने आयुष्यामध्ये एकतरी खेळ जोपासायला हवा, ज्याच्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहतं आणि तुमची जीवनशैली खूप चांगली चालते।